रस्त्याचं काम न करता बिलं उचलणाऱ्यावर कारवाईसाठी गणेश देवकते यांनी सुरू केलं आमरण उपोषण। परळी तालुक्यातील वडखेल ते वडखेल तांडा अप्रोच रस्त्यासाठी मंजूर असलेले 5 लाख रुपये काम न करताच अधिकारी व गुत्तेदारांनी संगनमत करून उचलले। पैसे उचलणाऱ्यावर कारवाई करावी व रस्त्याचं काम करावं या मागणीसाठी वडखेल येथील ग्रामपंचायत समोर शुक्रवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते गणेश देवकते यांनी आमरण उपोषणास बसले होते। बीड जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत वडखेल ते वडखेल तांडा रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी 5 लाख रुपयांचा निधी सन 2023-24 या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीच्या नियोजनातून मंजूर करण्यात आला होता। सदरील रस्त्याचं काम कसल्याही प्रकारचं न करता शासनाचा निधी गुत्तेदार व अधिकारी यांनी संगनमत करून उचलून घेतलाय। रस्त्याचं काम न करता अधिकारी यांच्या संगनमतानं गुत्तेदार यांनी बनावट एमबी तयार करून पूर्ण बिल उचलून घेतलंय। संबंधित रस्ता न करता वडखेल ग्रामस्थांची फसवणूक केली। शासनाच्या 5 लाख रुपये निधी उचलून शासनाची फसवणूक केली। या प्रकरणातील दोषी असणाऱ्या अधिकारी व संबंधित एजन्सी गुत्तेदार यांच्यावर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा। शासनाने मंजूर केलेल्या रस्त्याचं काम तात्काळ करावं व गुत्तेदारावर कारवाई या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष गणेश देवकते यांनी शुक्रवारी तारीख 13 सकाळी 10 वाजता परळी तालुक्यातील वडखेल ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं गणेश देवकते यांनी सांगितलंय। गणेश तुकाराम देवकते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भटकळ तालुका अध्यक्ष। आज मी वडखेल या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो असून वडखेल ते वडखेल तांडा 10 लाखाचं एस्टिमेट डांबरीकरण व नालीकरण करून रस्त्याला झाडं लावण्याचं काम होतं। अद्याप त्यांना मार्च म्हणजे 2024ला पूर्णपणे बिल उचलून घेतलं असून 1ही रुपयाचं त्यांना काम केलेलं नाही आहे। हे सर्व माझ्या गाववाल्याला सर्वांना माहिती आहे। आज मला अभियंता, बांधकाम विभागाचा अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी मला एक पत्र दिलं आहे की मी ज्या इष्टमिनुसार पूर्णपणे काम केलेलं आहे। पण मला त्यांना एकच सांगायचं आहे या माध्यमातून, गावामध्ये येऊन आज आमच्या गावातल्या जबाबदार नागरिकांना, कुठल्याही नागरिकांना विचारावं त्यांनी आणि माझ्यासमोर आणावं की हे काम केलेलं आहे। गावातला नागरिक जर म्हणला तर मी आज ह्याच क्षणी उपोषण सोडायला देखील तयार आहे। फक्त गावातल्या माणसाला घेऊन काम पूर्ण केलेलं आहे त्यांनी, अभियंता अधिकाऱ्यांनी मला माझ्या समोर येऊन सांगावं आणि त्यांच्या हातानं उपोषण मी सोडायला तयार आहे। गावातलं जर माणूस म्हणला हे काम पूर्णपणे झालेलं आहे ते, अशी चुकीचं त्यांना मला पत्र दिलेलं आहे। पण हे योग्य नाही। या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारा वर्ग, मला ह्यांच्या पाठीशी कोण आहे, ह्यांच्या पाठीशी कोण आहे ह्यांचा शोध घ्यायचा आहे आणि गावाला आणि प्रशासनाला फसवणूक करण्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी हे आमरण उपोषण सोडणार नाही, एवढी मी कळकळीची विनंती करतो आणि माझं तात्काळ काम करून द्यावा ही नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।